जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक 70चे निरूपण. श्री समर्थ रामदास स्वामी या अभंगात सांगतात की मुखाने ज्ञानाच्या कितीही गोष्टी केल्या, अहंकार जर जात नसेल तर त्याचा काय परिणाम होतो याचे वर्णन समर्थ या अभंगात करीत आहेत. पतित पावना जानकी जीवना, वेगी माझ्या मना पालटावे. मुखे बोले ज्ञानपोटी अभिमान, पाहे परन्यून सर्व काळ. दृढ देह बुद्धी तिने नाही शुद्धी, जाहलो मी क्रोधी अनावर. रामदास म्हणे ऐसा मी अज्ञान, सर्व ब्रह्मज्ञान बोलोनिया. सर्व ब्रह्मज्ञान बोलोनिया. श्री समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत की आपल्या तोंडाने आपण कितीही ज्ञानाच्या गोष्टी बोलत असलो तरीसुद्धा आपल्या मनातील अहंकार जात नाही. आपले हे मन इतरांच्या नेहमी उणिवा शोधत राहते. मनुष्य प्राण्याच्या देहबुद्धीची पकड एवढी मजबूत आहे की त्यामुळे त्यांच्या अंतःकरणाची शुद्धी कधी होतच नाही. त्याचा क्रोध वाढलेला असतो. श्री समर्थ पुढे सांगतात की कोणत्याही प्रकारचे ब्रह्मज्ञान नुसते बोलून अहंकार आणि क्रोध यांच्यावर विजय मिळवता येत नाही. म्हणून समर्थ कळकळीची विनंती प्रभू रामरायांना करतात की जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.